बरं कुणाला काय विचारायची का? काय नाही विचारायचं, आता मुलगी पसंत आहे आपल्याला. जा बाळा आता. जा बाळा. पाया पडताय पाहुणं फोडाची सुपारी मग. ओ सुपारी फोडणार, थांबा जरा. नेमकं काय भानगड आहे सोयर? कसं आहे ना, माझ्या घरच्यांना सैर सांगितलेलं समजत नाही आणि मला काही तुमचा अपमान करायचा नाही. ही गोष्ट चार चौकात सांगायची नव्हती, पण आता चार चौकातच सांगावं लागेल. आणि माझं बोलणं होईच तर कोणी बोलायचं नाही आणि मधून उठून पण जायचं नाही. ते तू काय बोलते कळतंय का तुला? बोलू दे ना जरा, आम्हाला तरी कळण. बोल बाळ बोल. मला बोलू दे दादा. तुम्हाला लग्न करायचंय ना, करा ना, मी कुठं नाही म्हणतेय. पण असलं श्रीमंताशी नाही, गरीबाशी किंवा शेतकऱ्याच्या मुलाशी मी लग्न करेन. हे बघा पाहुणं, तुमच्यासारख्या प्रतिष्ठित माणसांमुळेच आमच्यासारख्या मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. चांगल्या चांगल्या मुलींच्या आयुष्याचं वाटोळ झालं. कोणाला जबाबदार ठरवायचं? मुलींना, मुलींच्या घरच्यांना की तुमच्यासारख्या माणसांना? अरे काय भानगडी नेमकी? दादा पोरगी जरा डेंजरस दिसते बघा, थोडं अवघड दिसते. होय होय. कसं आहे ना सरपंच, तुम्ही मला आगाऊ म्हणा नाहीतर वाया गेलेली म्हणा, मी स्पष्ट सांगते. मला माहितीये तुमच्या तालुक्याला खूप प्रतिष्ठा आहे, खूप नाव आहे. आता हीच दोन मुलं बघा ना, आई म्हणायला राहिली नाही आणि बाप तर सांगायच्या लायकीचं नाही. म्हणजे झालंय काय? आम्हाला नेमकं स्पष्टपणे सांगशील का? अहो सांगायची पण लाज वाटती. माणूस जगतो तो फक्त प्रतिष्ठेसाठी. खरं कोणाला सांगता येत नाही आणि खोटं कोणाला बोलता येत नाही. बरोबर आहे ना तात्या? अहो माझी ताई म्हणत होती मला शिकू द्या, एवढ्या लवकर लग्न नाही करायचं होत तिला. पण माझ्या मामांनी आणि तात्यांनी नाही ऐकलं, कमी वेळात लग्न करून दिलं. का तर म्हणे असली जागा भेटायची नाही. काय तर दारूचं लायसन होतं आणि 60 एकर काळीजार जमीन आहे म्हणे. तर चाटायचा आहे का तो पैसा? लोकांची तडतडाट आणि पापाचा पैसा माझ्या ताईला भोवला. सासूच्या नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून तिने जीव दिला. तिच्या सासूने तिचा नवरा टाकला मारून आणि आता फिरती गावात पावडर लावून. आणि पोरग हिंडत पोरी हुंगत. दलिंदर औलादी. अहो पण काही लोक असतात तसेच, आपण त्याला काय करायचं? काही नाही, तुमच्यासारखे प्रतिष्ठित लोक, तुम्हाला असं वाटतं की पैशाने माणसं विकत घेताय, पण असं काही नाहीये. तुम्हाला माहितीये का तुमच्या मागे लोक काय म्हणतात? तोंडावर जरी चांगले म्हणत असेल ना तर मागं शिव्या देतात. आणि तुमचं हे पोरग हे तर अख्ख्या गावात फेमस आहे. एक पोरगी अशी नाही जी त्याला ओळखत नाही. अरे याच्या पायी माझ्या 5 मैत्रिणींनी कॉलेज सोडलंय. काय फिरतय, काय सिट्टा काय मारतय, 4-5 टक्कूचे घेऊन वरटतय काय. अरे काय म्हणते ती? नाही नाही तात्या खोटं बोलती ती. नाक घालेला का माझं काय आपलं तो? अहो तुम्हाला कोण सांगणार? ज्याला सांगायचं त्याला तालुक्यात राहायचंय आणि जो सांगायला जातो त्याचा तुमचं पोरग हातपाय तोडतय. कोण सांगणार मग? तुला कोणी सांगितलं इथं पोरगी बघायचं? पैशामुळे आणि प्रतिष्ठामुळे तुमच्यासारख्या माणसांना भानं नाही राहिलीत आणि मुलींच्या भावनांना कोणी समजूनच घेत नाही. तुम्हाला तुमच्या म्हणण्याप्रमाणे लग्न करायचं तर करा ना, कोण नाही म्हणतंय. मागचा पुढचा जरा विचार करा. नुसतं पैसा बघून मुली नका देऊ. आणि तुमच्याकडे एवढाच पैसा आहे तर करा ना एखाद्या गरीबाची पोरगी. बघू दे तिला पण श्रीमंती. आयुष्यभर तिने गरिबी बघितलीये आणि त्याला कारण बी तसंच आहे. श्रीमंताचं पोरग बापाच्या पैशावर नको ती मजा मारतं आणि व्यसन व्यालीच. पोरीची लफडी तर विचारूच नका. आणि एकदा का लग्न झालं की आम्हाला कोणाला सांगताही येत नाही आणि बोलताही येत नाही. तसं गरीबाच्या पोराचं नाही. 2 झापडी दिले की सरळ होतं. कारण त्यांच्याकडे पैसे नसतात पण माणुसकी असते. त्यांना फक्त जगायचं पडलेलं असतं, मजा मारायची नसते त्यांना. तुम्हाला माझ्यापेक्षा चांगली भेटल आणि माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा. तुझंच बरोबर आहे, आमचं चुकलं. चला रे उठा. थांबा. Download Moj.